डे 3 आमचा आता स्टार्ट झालाय. आम्ही स्टार्ट केलाय डे 3. इच्छा आहे सर्वांची काहीतरी रील्स बनवावी. बघू शकता सेटअप वगैरे चालू आहे इथं. हो हो प्लॅनिंग चालू आहे. प्लॅनिंग काय समजलं ना. प्लॅनिंग चालू आहे गाईज. फक्त प्लॅनिंग चालू आहे कशी रील्स बनवायची काय. आपण काय ते करायचं आपण ते सांगतील तसं करायचं. हा काही आता सेटअप वगैरे झालेलं आहे. रील कशी बनवायची याची मुंडी काढायची बाहेर. सगळी बसलेत वरती. आता आमची एक फ्लॅशलाईट येते कारण की आम्ही दिसायला पाहिजे म्हणून. काही आता सेटअप वगैरे लाईट बीट लावलेलं आहे आम्ही सर्व इथं वर ठिकाणी चालू उभेच. मोबाईल ठेवणार त्यानंतर आमचा नेक्स्ट पार्ट. आम्ही उतरलेलो ट्रेनमधून आमचे रील्स वगैरे जाऊन करून त्या ट्रेनमधून उतरलेलो. पाऊस तर आता दिसतंय. पावसाचं लक्षण तर दिसतंय. वातावरण झालंय पावसाचा. आता पुढे बघू काय गाडी कधी आंघोळ होतं असं झालंय. नाही ना भाऊ काय विसरला. अशी ट्रेन जास्त वेळ थांबले. आता बघू आता कधी ट्रेन होतं असं झालंय. अंगाला दिसा वास तर घालायचा. मिलते फिर अगर मिलना होता तो चलो बाय. आणि काकीनं पण असा पाय बी केला आता. त्याने आम्हाला खूप असा सँडविच वगैरे दिला. 2 दिवस आमच्या सोबत होते. त्यांची मुलं पण आम्ही सोबत एकत्र खेळत वगैरे होतो. 2 दिवस सोबत होतो आणि मजा आली खूप अशी. काल रात्री तर खूप अशी हेच होता. आम्हाला एक रॅपर भेटलेला तो पण ऐरोलीचा. फुल असा गाणी वगैरे बोलून दाखवत होता. ऐरोलीचा रॅपर एक नंबर. तुलाच वाट होता मस्त. फुल असा बोलून वगैरे दाखवत आम्हाला गाणी. आम्ही व्हिडिओ शूट नाही करू शकलो कारण की त्यांनी रिव्हील नव्हता केला त्याचा गाणी. त्यामुळे दोघांना व्हिडिओ नको. तर भेटूया आता पुढे. आता गाडी वगैरे बघतो आम्ही स्टेशनला पुढे जाण्यासाठी. हॅलो मित्रांनो. तर आता आमची गाडी बुक झालेली आहे. अशा रीतीने टाटा मॅजिक आहे. मर्सिडीजपेक्षा जास्त प्राईस आहे गाडीची. तर आता बसलेलो आम्ही. बघू शकता आम्ही एकूण येताना होतो 5 जण. आता झाले 9 जण. होतो 4 लोक. आणि गाडीला संद्रूप पण आहे. बघू शकता आता मला आम्ही फ्लॅश वगैरे मारला. ओ माय गॉड आता मी जास्त बरं दिसून काय. आता एकदम मस्त फ्लॅश आलेला आहे. आता इकडे बघू शकता. आता आम्ही बाकी सगळं बसलेलो. कृतिक फक्त जास्त पैसे भरणार आहे तर पुढं बसला आहे. कृतिक तुम्ही जरा नजारा दाखवू शकता का तुम्ही. अंकल अभी हमको मिल गए सुबह सुबह. भगवान की कृपा से अच्छा सा पूरा डे का शेड्यूल हम लोग को अंकल ने फिक्स करके बताया है. तो आप देख सकते हो कि यहाँ पे अभी हो रहा है बारिश. हम लोग के कल परसों में बारिश हो रहा था क्या यहाँ पे. कुछ नहीं ना. हम लोग का इतना एंट्री स्पेशल है कि बारिश हो गया. क्या बोले अभी पूरा ट्रेन में बारिश आणि पाऊस काहीच नाही भाई. इथं पाऊल ठेवला पाऊस म्हणजे विचार करा भाई. तर आता आपण चाललोय लिंगराज टेम्पलला. तिथं आसपास आम्ही आश्रम बघितलं आहे. फ्रेश फ्रेश होऊन तिकडे आम्ही नंतर लिंगराज टेम्पल आणि बाकीच्या टेम्पलचे दर्शन करूया. आजी बघा आपली मंडळी इथे ही आपली 3-4 मंत्री भेटलेली आहेत. नाव सांग मित्र. नाव सांग. प्रज्वल. नाही नाव सांग आणि कुठून आलं ते सांग. नाव सांग आणि कुठून आलं ते सांग. प्रज्वल. मी कुरुंदवाडहून आलेलो आहे. महाराष्ट्र. आदिश गुरव मुंबईवरनं दादर. संदेश गायकवाड सांगली. हो हो. ते सावंके नरसोबावाडी. आम्ही ते कोल्हापूर. आम्ही ते जवळ कुरुंदवाड. आता ओळखत असेल ब्रँड अँबॅसिडर ऑफ पनवेल. ओ माय गॉड. आता आम्ही पुढं पुरीला आता लिंगराजला ना. लिंगराजला जातो कारण आंघोळ व्हायला लागेल. जाम बेकार वाजत झालं. नाकातनं केस घालायला लागले. आता आंघोळ करावंच लागेल भाई. यात पण तो दिसत नाही यार. अरे काय माहिती यार. तेव्हा का मला कलर असं दिला कमी दिसतच नाही. भाई तू पण नाही दिसत.
तर आम्ही आलो इथं लिंगराजमध्ये एका धर्मशाळेत आंघोळ वगैरे करतो. तर बघू शकतो धर्मशाला. ही आमची गाडी टॅक्सी आम्हाला आता लिंगराजवरून फिरून सगळीकडं पुरीला सोडणार आहे. ही आमची धर्मशाला. तर आम्ही आता जाणार आंघोळ वगैरे करणार आतमध्ये. इथे सगळ्या म्हणजे जे जो येतात ना ते लिंगराजमध्ये आंघोळीच्या बोलत ते ड्रायव्हर का बोलत होते आंघोळीला चांगलं आहे इकडे. तर आता बघूया पोरं तर गेलं आतमध्ये तिथं आंघोळ वगैरे करू फ्रेश होऊ आणि इकडे कपडे वगैरे घालून नंतर मग आम्ही आतमध्ये रिटर्न आपल्या फिरण्यासाठी जाऊ लिंगराजमध्ये मंदिरात. तर इथं बघूया कशा रूम्स वगैरे आहेत. रूम्स म्हणजे बाथरूमसाठी तर फक्त आंघोळ वगैरे करू आता इकडं. हो ओपन बाथटब. ओम हाय साहेब आंघोळ कुठे आहे? पाणी यातलं काढायचं आहे. इथं विहीर पण आहे. जर वाटलं तुम्हाला इथं पाण्याची कमतरता आहे तर इथनं उडी मारायची. आंघोळ कुठे करायची आपल्याला? अच्छा टॉयलेट मला वाटलं इथं ओपनमध्ये का? नाही सॉरी गाईस चुकला जरा. आतमध्ये इथं आहे. इथं आम्ही आंघोळीला जाणार आता. मस्त पाणी विणी चालू झालेलं आहे. पावसाळ्याने सुरुवात केलेली आहे. तर भेटूया आता फ्रेश वगैरे झाल्यावर. झालो गाईस आमच्या आता रेडी वगैरे झालो आम्ही. आंघोळ वगैरे धुतली. छत्री कुठे जाऊन फ्रेश झालो. छत्री कुठे आहे? आता चालू लिंगराज दर्शनला. इथं जवळच आहे पायी. आम्ही आता जातो दर्शन वगैरे घेतो. मंदिर इकडेच आहे पुढं समोरच इथं. तर आम्ही निघतो आता दर्शन वगैरे घेतो आणि मग आपल्या परत टॅक्सी जाऊ वाचत आणि पुढं दर्शनाला. तर आम्ही पोचलो लिंगराज टेम्पलला. पाऊस पण चालू आहे. पाऊस पण थांबत नाही. काय लिंगराज टेम्पल आता काय पाऊस पण थांबत नाही. बिचारा आम्हाला भिजवायलाच आलाय. मंदिर बघा. छत्री जरा पुढे गेले. आता आतमध्ये वाटतं मोबाईल अलाउड नाही तर इकडनं तुम्हाला दर्शन घ्यायला लागेल. आम्ही जाऊन येतो आतमध्ये. एरिया तर चांगलं आहे. पण या हां सेल्फी काढू. मंदिर पण मस्त दिसतंय चांगलं आहे. आम्ही एंट्री वगैरे घेतो इकडनं. मोबाईल लॉकरमध्ये ठेवू आणि आता आतमध्ये जाऊ. गाईस आता आम्ही आलेलो बाहेर मंदिर दर्शन वगैरे घेऊन. झालंय. हे लोकांनी लेट केला. मी आधीच बाहेर येऊन थांबलेलो. काय करणार याच्या मुलं आम्ही 2 फेऱ्या मारल्या आतमध्ये. काय करणार पण आता काय करू. पावसाने हजेरी अशी लावली ना वेळ आहे. पाऊस जातच नाही. पाऊस पाहिजे होता पण इथं नव्हता. इथं नव्हता. ट्रेन पाहिजे होता. ट्रेनमध्ये पाहिजे होता म्हणजे जास्त ते. आमची ट्रेनची पण आहे पावशी. भाई ट्रेन कृतिक पण लेट पाऊस पण late. कृतिक तुझ्या मुलं मी काढत असतो दिसतो माहिती का? मी काय करू? याला अडचण लावू का नाही. आला? आता आम्ही चालू एक दे जरा selfie काढा वगैरे. रंग दे मला. घरात आला असला ना असं तुम्ही तुला रोज गाडा काय होतं ना तसं. आता इथे जरा सेल्फी पॉईंट आहे कुठेतरी तो आम्ही सेल्फी बी काढतो जरा. पाऊस काय थांबत नाही. तर सेल्फी वगैरे काढू आणि परत आमच्या मर्सिडीजमध्ये जाऊ आम्ही. आता मर्सिडीजमध्ये जाऊ. त्याला काय भेटू नंतर पुढे मग. तर आता आम्ही सेल्फी पॉईंटला आलो आहे मंदिराच्या. बघू शकता मंदिर खूप छान दिसतं इकडनं. गुलाब बंद केलं. पाऊस वगैरे पडतो त्याच्यामुळं तिथे वातावरण पण खूप छान आहे इकडे. काही आता आपण एक स्ट्रीट फूड ट्राय करणार आहोत इकडचा. हां ये दही बड़ा आलू दम है. ये उड़ीसा का फेमस है. दही बड़ा है और छोले हैं और आलू दम है. ये देखो ये आलू दम है. ये आलू दम है. ये आलू दम दही बड़ा आलू दम. तू दे ताकू दे. ताकू दे नहीं तो मत. 40 में कितना? 40 5 पीस. अरे वाह 40 में 5 पीस. दही बड़ा 6 पीस रहेगा. आणि एक आहे दही वड़ा. ये दही बड़ा आलू दम है. भाई खाना आलू खाओ दम. ना. क्या है इतना फोटो उठा रहे हो. खाना खाओ. इडली आणि आलूदम. ट्राय करतो भाई आता काय कसं आहे बघू टेस्ट थोडासा. स्ट्रीट फूड ते स्पाइट बिट होते तेव्हा असे
ठीक आहे हरी चटणी हरी चटणी. आता आम्ही इकडचा स्ट्रीट फूड ट्राय केला, दिसून होता म्हणजे. आता पुढे चाललो आम्ही मुक्तेश्वर टेम्पलला. भेटूया. क्या करूं दिल पे मेरा जोर नहीं है मैं क्या करूं दीवाना दीवाना ये दिल दीवाने ने थोडा चुकला. तर गाईज आता आम्ही आलेलो आता कोणा थोडं निघणार झाला. आता आम्ही इथे एक ओल्ड सबसे पहले बोला हर हर काय नाव आहे महादेव. टेम्पलचं? हर हर महादेव. अभी हम आए हैं केदार गौरी टेम्पल में. अब ये टेम्पल का वैशिष्ट्य ऐसा है कि ये 12th सेंचुरी BC में बना है. अभी BC का मतलब कोई वो समझा सकता है? वो बाहर जाके बता तुला. चलो बाई आता आलो इथं गौरी टेम्पलमध्ये. इकडं फिरतो, नंतर मग आम्ही नाश्ता करायला जाऊ, नंतर मग मुक्तेश्वरला. नाही नाश्ता नंतर पहिला सिद्धेश्वर आणि मुक्तेश्वर आहे. अच्छा, सिद्धेश्वर आणि मुक्तेश्वर. ओके, म्हणजे इथं जवळच आहे सिद्धेश्वर आणि मुक्तेश्वर. तो केला, नंतर मग आम्ही जाऊ नाश्ता करू नंतर आम्ही निघू. हा मंदिर आहे मेन. पंथी वगैरे भेटलो. आत्ता पाऊस थांबला, मागाशी जो पाऊस होता तो आत्ता थांबला. आमच्यावर कृपा केली म्हणून पावसाने. देवाने ऐकलं भाई. ऐकला. जय जगन्नाथ. काहीच तर आपण आलेलो आहोत मुक्तेश्वर टेम्पलला. त्या साईडला वॉकिंग डिस्टन्सवर होतं. आपण तिथं मंदिरात पाया पडलं तिथं. आणि आता इथंच लगेच 2 मिनटं पण नाही लागली. तर आले वॉकिंग डिस्टन्स, 30 सेकंद पण नाही लागले. पावसामुळे गर्दी नाही तर तुम्ही लगेच येऊ शकता. मंदिराचं स्ट्रक्चर आहे ना ऑलमोस्ट सगळ्या मंदिराचं सेमच आहे. आर्किटेक्चर येस सेमच आहे. हिडन पण नाही, सॉरी जेम ऑफ ओडिसा. हां छान आहे. इथं तर दिलेलं आहे, त्याचा वाचत होता मुक्तेश्वर. 3 भाषा आहे, ओडिसा भाषा आहे, हिंदी आणि इंग्लिश. वाचू शकता, पॉज करून तुम्ही वाचू शकता. तर आणि मला वाचायचं असेल तर तुम्ही पण पॉज करून वाचू शकता. हां सुंदर आहे. कोणींना आवडत तर आता आम्ही दर्शन वगैरे घेतो. आदिशने आम्हाला लावून दिला एकदम कपालावर, असा आशीर्वादच भेटला का एकदम. बघू शकता आता तुम्ही. इथं आम्ही एकदम असा कुंड आहे इथं साईडला चालू. खूप असे मासे आहेत इथं आणि मस्त क्लीन पाणी आहे एकदम. मग दाखवतो मी, स्वच्छ एकदम. बघू शकता तुम्ही इथे मासे आहेत. मासे. हां छोटे, इथे छोटे मासे होते आणि इथे ना आम्ही असे मोठे मासे बघितले. बघू शकता, दिसतं तुम्हाला. खूप सारे मासे आहेत मोठे. कुंड एकदम शांत वाटतं इथं आणि मस्त एकदम स्वच्छ पाणी आहे. आणि कुंडाच्या जस्ट समोरच मंदिर आहे पूर्ण मोठा. तर गाईज आता आम्ही इथं नाश्ता करायला बसलो आहोत मुक्तेश्वर टेम्पलच्या बाजूलाच आहे. आणि भूक एवढी लागली सगळ्यांना की व्हिडिओ काढायचीच राहिली. आम्ही आता वडे ऑर्डर केलेले, समोसे आणि दहीवडा. मस्त होता, चांगला जेवण होता. इथं मंदिराच्या समोरच आहे, दाखवतो नाव. इकडनं पण बाई साफ केले प्लेट सगळ्यांनी, फुल खाऊन मोकळे. नाश्ता वगैरे करू आणि जाऊ. नंतर कुठं जायचं आता? खंडागिरी उदयगिरी. काय खंडागिरी आणि उदयगिरी केव्स आहे. केव्ज आहे. ओके, आता केव्जला जाणार आहोत आम्ही. नाश्ता वगैरे करून झालं का तर भेटू. केव्जला भेटू आता. मून 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 कलर व्हाईट व्हाईट बॅकग्राऊंड नाईट 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 बॅकग्राऊंड. Why this Colaveri, Colaveri, Colaveri D? Why this Colaveri, Colaveri, Colaveri D? Girl, 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 ice back, ice, ice, meet
फ्यूचर डार्क स्कॉच आईस फुल टियर एम्प्टी लाईफ तर गाईज आता आम्ही आलेलो आहोत कलाभूमी म्युझियम मध्ये तर आता आम्ही बाहेर निघलो आणि सगळ्यांनी अशा चपला घातल्या तर बघतात तर भाई सगळ्यांच्या क्रॉक्स आहेत एव्हरीवन क्रॉक्स गँग तर आता गाईड आपल्याला सांगते की इथं म्युझियम आहे या बघा जांभळं पडलेली आहेत इथं आयुष्य आता पण थांबले इथं तर इथे आपण इथे तिकीट आहे मे बी तर तिकीट वगैरे काढू तिकीट काउंटर इथं आहे वाटतं इथं एंट्री लॉबी आहे बघू आता किती तिकीट आहे किती नाही ते काढू परिसर तर चांगला आहे परिसर तर चांगला आहे आणि स्वच्छता आहे एकदम पूर्ण एरियामध्ये या आपली टॅक्सी लागली तिथं काही आता तिकीट वगैरे काढू किती आहे बघू तिकीट आता आम्ही विचारलं इथं 20 रुपीज पर हेड तिकीट आहे आणि आतमध्ये काय सेल्फी स्टिक वगैरे का कॅमेरा वगैरे नाही घेऊन जाऊ शकत आणि त्याच्या ह्याच्यात लायब्ररीमध्ये आपण हे नाही घेऊ शकत फोटो वगैरे नाही काढू शकत बाहेर किती काढू शकतो तो बोलला आतमधून नाही काढू शकत आता तिकीट वगैरे काढू आणि आतमध्ये जाऊ आम्ही तर आम्ही एंट्री वगैरे केली आहे बाहेरचं आम्ही दाखवू शकतो तुम्हाला पण असा आतमधला नाही तर अलाउड नाही कालावडा कालावडाचा आता आतमध्ये चालू आम्ही हां बाहेर काढू शकतो बोलला बाहेर काढू शकतो म्युझियम आतमध्ये लायब्ररीमध्ये नाही काढू शकत 500 रुपये डायरेक्ट चार्ज तर आम्ही 500 रुपये चार्ज तर नाही भरू शकत आम्ही डायरेक्ट जिरल आमची 500 रुपयाचा नाश्ता झाला तेवढा हो आमचा तेवढा 414 मध्ये तो पण 9 जणांचा नाश्ता झाला आमचा तर आम्ही कसं भरणार तर आम्ही इथं आमचा ब्लॉग इथे ह्या एंट्रन्सपर्यंत डायरेक्ट एंडच करतो आम्ही बघून घेतो आम्ही सांगतो का कसं आहे आतमध्ये आलो बाहेर आल्यावर तू फ्रंट घे ना तू बॅक का दाखवते काय तू बोल हॅलो भाईस आता आम्ही फायनली बाहेर आलेलो आहोत इथं म्युझियम वगैरे फिरून तर गाईज कसं वाटलं तुम्हाला म्युझियम मस्त विजिट भाई एकदम असं शांत वातावरण आणि बाहेर पण स्वच्छता आहे मस्त छोटे डिफरन्सेस ते लोक दाखवत नाही की इकडे यायचं असतं एकदम आणि तिकीट पण रिजनेबलच आहे काहीतरी 20 रुपये आणि वसूल झाले कधीच मस्त ज्ञान का भंडार आहे भाई आम्हाला एक दादानी मस्त सांगितलं एकदम सांगितला 100 रुपये लेता है हा महाराष्ट्रामध्ये 100 रुपये 100% घेतले असते पण इथं 20 रुपये होता तर भाई आणि मस्त आहे स्वच्छ आहे सर्व ठिकाणी मेंटेनन्स मस्त विजिट गाईड फक्त इथं पाणी विणी वगैरे बसते हॉटेल वगैरे घेऊन बसते इथं सायलेंट पीस आहे म्हणजे शांतता आहे इकडं तुम्हाला इथे परत फिरा असं विजिट द्या इथे पण एकदा म्युझियमला या हिरवळ फुल हा पावसा आणि पाऊस पडला ना मस्त थंड वाटते हां आता तर पाऊस नसता तर आम्हाला गरमीला फुल हे झालं असतं तर आता आम्ही जातो आता कॅबमध्ये आणि आमच्या पुढच्या डेस्टिनेशनला तर भेटू पुढे हॅलो बाई आता आपण आलेलो आहोत उदयगिरी खंडगिरी केव्जला आलेलो आहोत आता केज वगैरे आपण जाऊ वरती चढायला आहे इकडे बघू शकता वरती जायचं आहे आता पाऊस परत चालू झालेला आहे थोडा चालायला भरपूर चालायला लागणार आहे उदयगिरी केजमध्ये नमस्कार मित्रांनो आज आत्ता आपण आलोय उदयगिरी खंडागिरी केव्जला आणि काय बायका छत्रीमध्ये आहे छत्री विसरलो इकडे बघू शकता केव्स तुम्ही वर इकडे जायचं आपल्याला खंडागिरी केव्ज आम्हाला इथेंचा भाऊ खानदान दिसलेला आहे बघू तुम्ही ओ भाई इथे आला त्याला नाही देणार तू आता असं करणार इथे नाही देणार यार तुला नाही देत यार तू आहे कर भाई आहे पण नाही करत 25 रुपये पर हेड तिकीट आहे इथे दिला पाहिजे तिकडं आता तिकीट वगैरे काढतो आम्ही
इंडियन 25, फॉरेनर असेल तर 300. फॉरेनर असेल 300 रुपये यार. आमच्याकडे फॉरेनर सध्या तरी हाच आहे कृतिक. कॅश मध्ये 25 आहे. हा. फॉरेनर मी महाराष्ट्राला फॉरेनर आहे. महाराष्ट्रातला फॉरेनर आहे. आता आम्ही एक तिकीट वगैरे काढलाय 25 जणांचा आणि युपीआयला 20 रुपये आहे ना, कॅशला 25. UPI ला 20 रुपये. डिफरन्स मला समजून सांगा नक्की काय असेल. व्हॉट द स्कॅम मॅन, व्हॉट द स्कॅम. आता आम्ही काढलं तिकीट तर ते बोललं 20 UPI केलं तर 20 रुपये. 20 रुपये कॅश की 25 25 रुपये. ये अलग ही स्कॅम चल रहा है इधर. आपल्याला 45 रुपीज वाचवले आता. हां चलो आता आतमध्ये जात आहे जे करून जस्ट आम्ही आता आतमध्ये आलेलो आहोत. बघू शकता इथे आता वर थोडा फिरतो आम्ही. इकडे मस्त इथं पण स्वच्छ आहे, असं काय घाण वगैरे नाही जास्त. एकदम साफसफाई दिसतं आणि इथं आपण बघू शकता आपल्या इंडियाचा फ्लॅग आहे मोठा. दगड से बने. अभि आता इकडे जे केव्स आहे ते दगडनी बनवलेलं आहे. ठीक हां. आहे. ते कसं बनवलंय कोण बनवलंय ते मला पण माहित नाही. तुला माहिती नाही मग कशाला सांगतो तू? अरे बाबा जे हां? बनवलं तर ते वाढले ना बाय पैसे असं दिले का? मी तुला माहिती नाही मग कशाला पैसे घेते आमच्याकडनं? मला दिलं तू 500 रुपये घेतले. पैसे घेते आणि असं बोलतो. नाही मी बोलतो कोणी बनवलंय. हां एक गोपी सिद्धार्थ गोपी चलो गाईच चला गाईच गाईच चला चला गाईच चला आता फिरूया थोडा. इकडनं जायचं का? चला शिड्या पाहिजे का असं स्लोप पाहिजे? भाई आपलं दोन्ही ठिकाणी दारात लागणार आहे. तिथून जाऊ. हां चला आता क्रॉक्स गँग चाललेली आहे अशा रीतीने सगळ्यांचे क्रॉक्स गँग. तर नमस्कार मित्रांनो, आलो आहे आता आपण वरती चढलोय. हे बघ वरतून वाई बेगाईच गेलो असतो आता. रिच बाय रिच. दमलो सगळे दमले. क्रॉक्स गँग दमले. ते केव्ज आहेत. बी दिसला. हो बी. गोपीचा बी. डब्ल्यू काय? डब्ल्यू काय आहे भाई? बी. ठीक आहे ना आपण तिथे 5 मिनटं वेट. हां काय तिथे काहीतरी लिहिलेलं आहे. आम्हाला एवढा टाईम नाही वाचायला. तुम्ही पॉज करून वाचू शकता निवांत असतात. निवांत असताना. तेवढं आम्ही थोडं कष्ट घेत नाही. आलशी तर आहोत आम्ही. हां ट्रान्सलेट वगैरे करा. वरती एकदम असा गुफा टाईपच आहे पूर्ण असा. इकडं पण सर्व ठिकाणी इकडे मध्ये आपण असं वरती आता जातो. एकदम असं दगडाचं आहे पूर्ण असं. दगडाच्या आतमध्ये गुफा ते कोरलेलेच असतील मे बी. टॉपला जाऊया आता. टॉपचा विषय करू. वाघाचा पंजा होता इकडे. असं यालाच वाटतं फक्त आम्हाला वाटत नाही. थोडी कसरत करत आता आम्ही वरच्या टॉपला पोहोचलेलो आहोत. तर बघू शकता इकडे दगड आहेत आणि काय नजारा दिसतोय गाईज. हा शिवी देतो बॅड मॅनर्स. मस्त वारा थंड हवा येतोय. हां ते आपलं माकड वगैरे दिसतं इथं. मस्त वाटतं इथं वर. आणि नंतर आपण तिकडे जाऊ टेम्पलला. तिकडं समोर उदयगिरी. आता आपण आहो खंडेगिरी. येस आपण आता खंडेगिरीला नंतर तिकडं उदयगिरीला जाऊ. इकडं मग असाच नजरा आहे. तर भेटूया खंडेगिरीला भेटूया आता तिकडे जाऊन. खंडगिरीला आहोत सॉरी उदयगिरीला भेटू. थोडी मिस्टेक होऊ शकते तुम्ही समजून घ्या. गाईस तर आपण आलेलो आहोत महाबारा भुजा टेम्पलला खंडगिरीमध्ये. आता मला चॅलेंज केला गाईज. तुमच्यावर हे चॅलेंज कसं जिंकायचा 5 मिलियन व्ह्यूजचा. तिथे चपल वगैरे काढून 5 मिनिट नाही बोलतोय. 5 बोलतोय. आई शपथ आता 5 व्ह्यू भेटणार 100%. ज्यादा भेटणार क्रॉस असेल बोलून मग इथेच 9 लोक. मला तू असं फालतू को हे समजतं का? व्हिडिओ फालतू समजतं. नॉनसेन्स गाईज दाखवायला आपली पावडर भेटले आता ते 500 झाले. 1000 पार्टी देईल बोलतो. पार्टी
दाबून ती पण. आता टेम्पलमध्ये जाऊ, जरा दर्शन घेऊ. नित्य जे हरी तुम्ही बघू शकता आतमध्ये आम्ही आलो गुफामध्ये. तर त्यात बुद्धांचं हे कोरीव काम केलं आहे. बुद्ध स्टॅच्यू आहेत. पूर्ण दगडावर काढलेले आहेत एकात. इकडनं आता आम्ही चालू वरती. जैन टेम्पल आहे वर तिकडं. इकडनं भाऊ थकलेत आमचे. ते बोलले तुम्ही जाऊन या, मी इथं बसतो फॅन खाली. बघू शकता तुम्ही. आपण आता तिकडे मगाशी होतो ते वगैरे फिरला. आता आपण आता चालू त्याच्यावरती. जैन टेम्पल आहे इकडे पुढे. त्या हा एरिया आहे तो. आत्ता आपण इथं आहोत त्याला खंडगिरी बोलतात. आणि आपण तिथे मगाशी गेलेलो ना त्याला उदयगिरी बोलतात. तिथं मग वर आपण फिरलो तिथे. आता आपण त्या मंदिरात आपण एंट्री केलेली आहे. बघू शकता पुन्हा असं व्हाईट टेम्पल आहे. सफेदी मंदिराचं नाव आहे ते. आता आपण बघूया. त्या फुल थकलेलंच चालून नुसतं पायऱ्या चढलेलंच. एक जण तर आपला खालतीच थांबला आहे. आम्ही असं फुल असा घाम आला आणि दम लागला नुसतं. तरी नशीब पाऊस पडला थोडा आहे थंडावा. पण चालून जरा गरमी वाटणारच ना. तुम्हाला काही आता व्ह्यूज दाखवतो. पण तिचा ना माझा वेळ असता आवडेल. हे फालतू लोक आहेत सर्व. हे असे बोलणारे लोक सगळे फालतू आहेत. इकडे एकटाच. असा दाखव. अरे बघू शकता आम्हाला व्ह्यू आपल्याला बघायला आवडत नाही. पण आता काय बघायला तर लागेल. नाव दिगंबर जैन मंदिर. हां मंदिराचं नाव तुम्ही बघू शकता. दिगंबर जैन मंदिर सिद्धक्षेत्र खंडगिरी उदयगिरी. आता खंडगिरी म्हणजे हा भाग आणि उदयगिरी म्हणजे आपण मगाशी जो केला तिकडे चढलो ना पायऱ्या तो वाला भाग म्हणजे उदयगिरी. तर मंदिराला लॉकच केलेलं आहे. त्याच्यामुळं आता आम्हाला वाटत नाही दर्शन बाहेरूनच घ्यायला लागेल. तरी इथे या मंदिरात आपण जाऊया. इथे बघू जाऊ बुद्धांचं मंदिर आहे जैन लोकांचं. तर गाईज म्युझियममध्ये सगळ्यांना चांगला वाटत होतो. आता सगळे जमलेले आहेत. खूप थकलेले आहेत चालून पायऱ्या. वरती आलं तर असं वाटलं की आता काय वाटतं थकल्यासारखं वाटतं तुम्हाला गाईज? अजिबात नाही. तुमची यांची पावर जास्त आहे. यांचा एक मित्र तर थकलाय बाई खालीच बसलाय. आता एक गडी गारच झालाय. माझी एनर्जी सध्या गरमीमुळं थोडी डाऊन झाली. 50% कमी झाले. थोडी आहे पण आता बस जिरली. भाऊ ना आपल्याला पण चालायला आवडते. खूप फोटो वगैरे काढले त्यांनी. आता ते पण थकलेत की नाही त्यांना विचारूया आपण. नाही मस्त वाटत आहे. मस्त वाटत ना. थंड गारगार वारा. आता कसं वाटतंय? आता कसं वाटतं? आता आम्ही पण थोडा फ्रेश होतो. एन्जॉय कर. ती तोंड धुतंय. काळपटपणा जरा काढतंय घासून पण निघत नाही. चंदन निघतच नाही. चंदन लावला होता बट काय फायदा नाही. चंदन काला पडला. काला निघाला. तूच कपटी आहे. बाबा त्याच्या चेहऱ्यावर नको जाऊ, त्याच्या मनावर जा. त्याचं मन खूप चांगलं आहे. भाई खुश झाला. मन माझा गोरा है. मन माझा गोरा है बस. देखो गाइस फिर से मिल गए हम लोग. ट्रेन में मिले थे लास्ट टाइम. फिर से हम लोग मिल गए एक साथ. हाय हाय मेसी मेसी मेसी. थक गया. आपण आता कोणार्क मंदिर एक्सप्लोर करणार आहोत ह्या व्हिडिओच्या सेकंड पार्टमध्ये.